चहा पाणी घेऊन आधी आपण चहा पाणी घेऊन डायरेक्ट हे कोणतं गाव आहे? निमाळ्यामध्ये आलो आपण आता. रस्ता खराब आहे पण हा जास्त. थोडासा हरे तिकडचा सरकारने लक्ष दिलं पाहिजे का रे या रोडवर? हा सरकार काय लक्ष देईल त्यांची सवड नाही त्यांना आता. त्यांना सवड नाही का? सवड फक्त आपल्यालाच आहे. त्यांनी मग कामं सगळ्या झाली. या रोडनी ना मी कमीत कमी 8-9 महिने ना दररोजचं अपडाऊन केलेलं आहे. मग ॲक्टिव्हावर जायचो ना, ॲक्टिव्हावर यायचो. हाच रोड होता माझा. मी त्या हायवे रोडने जातच नव्हतो, याच रोडने जायचो. पण तेव्हा हा रोड आहे ना चांगला होता. ट्रॅफिक कमी, या रोडला ट्रॅफिक नाही राहत जास्त. आणि माझा अंदाज आहे ना काही 24 मिनिटात आहे ना चांदवडला जायचो, 24 मिनिटात घरी. ढगले भारी वाटतंय रे माणसा. पाऊस दिवस येतो काय? तेवढा कटाळा येऊन गेला होता नोकरीचा. डायरेक्ट असं वाटलं सोडून द्यावं नाही का पूर्ण. एवढी भारी नोकरी होती मस्त, सोडून दिली. नाही तर आता डायरेक्ट परमनंट विषय झाला असतं पंचायत समितीमध्ये नाही का? झालं असतं पण जीवर किती येत होतं. पण मग शेवटी कसं आहे, कोणती गोष्ट आपण त्रास घेतली तर आपल्याला भेटत नाही ती. कांद्याला पार देते वाटत. इथं एक मराठी शाळा आहे. हा सरळ कुठे जातो हा रोड? हा दुगावला जातो ना, चांदवडला जातो ना. आणि हे मंदिर आहे ना, हे भरपूर दिवस करत होतं बरं. नदी वगैरे ते मंदिर का भारी वाटतंय. गावामध्ये जर आपण असे व्हिडिओ बनवत असले, सगळे लोक आपल्याकडे पाहतात, काहीतरी नवीन करून राहिला हो जसं काय नाही का? काय चाललं काय म्हणजे एखाद्याला युट्यूबला व्हिडिओ जरी टाकायचा तरी तो टाकणार नाही. सध्याने साहेब परत या डेली डिपार्टमेंट ना चुकीचे व्हिडिओ कोण जर अपलोड केला लगेच त्याला उचली ते पोलीस स्टेशनला घेऊन जाते. डायरेक्ट रिपीट करते काय केला. कशाचा व्हिडिओ अपलोड केले हो? चुकीचा व्हिडिओ कोण करतं रे आपल्या असे युट्यूबला समजा आपण असे दाखवू राहिलो ब्लॉग वगैरे तर काय अडचण? काय नाही असे याला काय अडचण नाही. नाही पण म्हणजे आता समज मी ब्लॉग बनवतोय नाही का, असं व्हिडिओ बनवतोय युट्यूबला टाकायला नाही का, तर आपल्या गावातले लोक किंवा या आसपासचे लोक सगळे आपल्या तोंडाकडे पाहते आहे ना. आपल्याला लाज वाटते यार, आपण काहीतरी वेगळं करतोय काय, जागा वेगळं. ते काय म्हणते नेमकं चाललं काय याचं आहे ना. पण आता लाजून नाही चालणार का रे? व्हिडिओ टाकायचे म्हणले लाजून चालेल का? केला होता मग लाजू पार वय होत चाललंय ना. आता पन्हाळे गावात आलोय आपण. आता ही शाळा ती मराठी शाळेची आठवणच नाही भारी का रे. दिवस वेगळेच होते एकदम. लय कांदे लावले लोकांनी. यावेळेस भाव नाही का नाही रे कांद्यांना? अरे आता सध्या कांद्याला भाव नाही, काहीच भाव नाही ना कांद्याला. सरकारने भाव दिला पाहिजे ना कांद्याला. भाव द्यायला पाहिजे पण आता रेट कमी उतरले ना कांद्याचे. आता 600-700 रुपये किती निघते मागताना. या रोडने जायचं बघ, या रोडने जायचं आम्ही तिकडं. हा रोड दुगावला जातो ना. मी जास्त व्हिडिओ का बरं नाही टाकीत माहिती की युट्यूबला? जर जास्त कंटिन्यू व्हिडिओ जर टाकले, जर मी फेमस झालो तर मला फिरता येईल का जास्त? फिरता येईल का असं? त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही टाकत. आणि आजकालचे जे लहान पोरं आहे ना, जे नवीन युट्यूब चालू करताय, त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे आपलं का तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे नका टाकीत जाऊ, ते लगेच फेमस होऊन जातं ना. मग आपल्यासारखे जे माझ्यासारखे जे आता आम्ही काही करू शकत नाही, आम्ही आता कुठं नोकरीला नाही लागू शकत, तर मग आम्हाला पर्याय नाही. आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकून आमचं चालू शकतोय नाही का. पण त्यांनी जर नवीन जे पोरं आहे, बिगिनर पोरं आहे, ते युट्यूबला व्हिडिओ टाकी द्या, ते फेमस होऊन जाते ना यार. त्यांनी व्हिडिओ नाही टाकू ना, मग आम्हाला कोण बघल सांग बरं? जर ते व्हिडिओ टाकते आमच्यासारख्या यांना कोण भाव देणार? मग पातर शंभे बाय हे मंदिरात जायचं रे एखाद्या दिवशी. कशाचं मंदिर आहे काय ते? खंडराव महाराज की जय.
त्या तिथं पण एक मंदिर आहे, तिथं पण जायला नाही. लय दिवसाचं जाताना बघतो मी. त्या मंदिरात पण जायचंय मला एखाद्या दिवशी. या रोडला चिचाचे झाड जास्तच पण आहे ना, जास्त झाड आहे चिचाचे. इथं जास्त बी पडलं होतं चिचाचं ना. मुंगूस दिसला का तुला? पाहिलं ना मग. हा मग आता इकडे गेला ना आपल्या इकडे. हे बाय इथं कुठं तरी गेलं इथे. गेलं काय? भावाला हॉर्न दे बर का. सगळे लोक पाहू राहिले माझ्याकडे व्हिडिओ काढतोय, काहीतरी नवीन वाटतंय त्यांना. काय नव्हतं चालू काय याचं पिक्चर बनवून राहिला होता ना, नाही का? याला म्हणा साईटला जाय म्हणा. कशाच बाग आहे रे हा? वाळून गेला ना तू बाग. पाणीच नाही वाटतं बागाला, पाणी नाही. तो डोंगर का भारी दिसतो बाय ना. नालीत घालतो काय गाडी? खड्डे होते इकडे. हा इकडे खड्डे होते 3 डायरेक्ट. काय वातावरण पाहिजे. किती चिचा आल्या बाई चिचीला? खाली पडले वाटतं काही. तोंडाला पाणी सुटायचे काम माहिती आहे. अरे यार कोणता तरी पक्षी उडावलाय कोणतरी गाडीनं. लोकांना दिसत नाही का यार, काय आंधळे राहते काय माहिती. यांना ना लायसनच नाही दिले पाहिजे पहिली गोष्ट. म्हणजे इथून जर राईट मारला तर लासलगावला जातो, आणि इकडून लेफ्ट मारला तर चांदवड गावात जातो. बाजार आहे चांदवडचा. गर्दी पण भरपूर आहे. पूर्ण रोडच्या कडेला बाजार लागेल राहतो. एकदम असं साईडला लावलं पाहिजे रे, रोडच्या कडाला गर्दी केल्यापेक्षा. तुला काय वाटतं? मोकळी जागा करून दिली पाहिजे ना. त्या गाडीमध्ये मेथीची भाजी आली बाय. लॉक कर गाडी, मध्ये जाऊन येऊ आपण. तर आपण आता पंचायत समिती चांदवडला आलेलो आहे. जेव्हा मी कामाला होतो ना इथं, तर इथं बसून जेवण करायचं मस्त. आणि वरती ते एक छोटंसं मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. हां, त्याच्याकडं बघायचो. गेलो नाही कधी, पण तुम्ही जर बोलले ना तर जाईल मी तिथं, दाखवल तुम्हाला तिथं काय काय. त्याचं एक स्पेशल ब्लॉग. आणि इथून वरतून असं दिसतं. अजून तर फक्त सुरुवात झाली, अजून खूप भारी भारी ब्लॉग बनवायचे. पण तुमचा सपोर्ट राहू द्या असाच. आणि अजून तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भारी भारी व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. किंवा तुम्ही सजेस्ट करा मी काय व्हिडिओ बनवू, तरी पण चालेल. कामाची वस्तू लागली हातात. 108ला आपत्कालीन वैद्यकीय सेवा, 104ला लाव ना. तू यांना फोन लाव व्यसन सोडायसाठी. काही नाही सांगती, तू लाव. या डोंगरावर गेलाय का तू कधी? हा, जाऊ एखाद्या दिवशी मग. हा, नाही ते इथून असं वाटतं सरळ आहे, पण आम्ही गेलोय ना तेव्हा व्हिडिओ नव्हतं काढला. तेव्हा व्हिडिओ काढला असतं तर मग दाखवलं असतं. तिथं थांबव, पाण्याची बॉटल घ्यायची. आरचीवर IIT. ड्रायफ्रूटचं हायस्कूल आहे बरं का, श्रीराम विद्यालय. कुत्रे बसायला चालले शाळा. काम तर काय झालं नाही ना, लय जोरात गेलो होतो रे आपण. पण फेल गेला विषय आपला. हा,
उद्या ना उद्या पक्का कार्यक्रम करतो काय करू हे ना संध्याकाळी बसून क्लिअर करून घेऊ सगळं. जर आलं रे माणसं एखादं इथं रुळावर लय जण मरेल आहे. जर आलं एखादा माणूस मग काय करायचं. अरे गेलं तर गेलं काय ते येतं आलं ते गेलं तर गेलं ते झालंच बा एखादं भूत जिवंत मग काय करायचं.